फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठीमागे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे। परभणी येथील हिंसाचार आणि त्यानंतर झालेल्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेला खून, त्याच पद्धतीनं लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचा सुद्धा मृत्यू हा या घटनेनंतरच त्यांना आलेला हृदयविकाराचा जो तीव्र झटका आहे। विजय वाकोडे साहेबांचा सुद्धा मृत्यू या परभणीच्या पोलिसांच्या अमानुष हिंसाचाराच्या घटनेचाच परिणाम आहे। त्यामुळे त्यांचा सुद्धा या व्यवस्थेनं खून केलेला आहे, ज्याचा पूर्ण महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांमध्ये प्रचंड संताप आपण गेल्या 2-3 दिवसापासून पाहत आहोत। मी या घटनेच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना काही महत्त्वाच्या बाबी समजून सांगण्यासाठी आणि काही गोष्टींचा खुलासा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण ही स्टेट अर्थात पोलीस ही इथल्या गृहमंत्री मुख्यमंत्र्याच्या आदेशावर चालणारी एक सामान्यपणे पाहिल्या गेल्यानंतर ही स्टेट ही इथल्या सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करणारी एक यंत्रणा आहे। त्यामुळे आपण सर्वजण बोलत असताना त्याला साहजिकच पोलीस यंत्रणा म्हणून आपण त्याच्यावर भाष्य करतो, त्याचा निषेध करतो। पण मी हे अत्यंत गांभीर्यपूर्वक आपल्या सगळ्यांना हे समजणं गरजेचं आहे की इतका मोठा कोम्बिंग ऑपरेशन, पोलिसांचा पाशवी अत्याचार हा इथल्या मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस खात्यावर सध्या तरी मुख्यमंत्र्याचंच कंट्रोलिंग आहे, कारण कुठलाही गृहमंत्री सध्या खातेवाटप न झाल्यामुळे ही यंत्रणा पूर्णतः या लोकांच्या सूचनेवर, इशाऱ्यावर आणि यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय ही यंत्रणा अशा प्रकारची जोखीम उचलत नसते। त्यामुळे आपल्या सर्वांना हे मला विनंतीपूर्वक सांगणं गरजेचं आहे की ही गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांच्या माध्यमातून इथली शासन व्यवस्था, मुसलमान असतील, आदिवासी असतील आणि भीमसैनिक असतील, आंबेडकरवादी असतील किंवा जी माणसं या व्यवस्थेला आणि शासनाला विरोध करतात, अशा हजारो लोकांच्या पोलिसांच्या माध्यमातून कत्तली घडवणारे, खून आणि हत्या करणारी प्रकरणं पूर्ण देशामध्ये हजारोच्या संख्येनं होत आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळपास 80 पेक्षा जास्त कस्टोडियल डेथ झालेले आहेत। गुजरात नंतर महाराष्ट्र हे देशातलं पोलीस कस्टडीमध्ये अशा प्रकारचे हत्या किंवा खून घडवून आणणारं सर्वात अग्रेसर राज्य आहे। बांधवांनो, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी 2 बाबी आपल्या लक्षात आणून देणं गरजेचं समजतो। त्यातली एक महत्वाची बाब की अशाच प्रकारे 2020 मध्ये हाथरसमध्ये जेव्हा एका शेड्यूल कास्टच्या मुलीवर 4 लोकांनी बलात्कार केले आणि या सगळ्या बलात्कारी लोक जे आजही मला वाटतं त्या सगळ्या प्रक्रियेतून ते मुक्त झालेले आहेत, कोर्टानं त्यांना सोडलेलं आहे। या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की त्या मुलीचा तिच्या कुटुंबातल्या लोकांना कसलीही कल्पना न देता अंत्यविधी करण्यात आला। याचा अर्थ हाथरसच्या प्रकरणामध्ये अंत्यविधी सुद्धा कुटुंबातल्या सदस्यांना न सांगता, त्यांना कुठलीही कल्पना न देता रात्री 2-3च्या दरम्यान त्या मुलीचं प्रेत तिच्या गावामध्ये नेऊन जसं जाळण्यात आलं, त्याच पद्धतीनं परभणी येथील संविधानाच्या सन्मानासाठी मैदानात उतरलेला सोमनाथ सूर्यवंशी या आपल्या भीमसैनिकाच्या प्रेताला सुद्धा औरंगाबादला पोस्टमॉर्टमला पाठवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला। मी या निमित्तानं तिथल्या सर्व भीमसैनिकांच्या दबावाच्या आधारावर तिथल्या व्यवस्थेला सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी जे बाळासाहेब आंबेडकरांनी जो दबाव बनवला, त्यामुळे पोस्टमॉर्टम औरंगाबादमध्ये तर झालं, पण त्या पोस्टमॉर्टम नंतर पाचोडच्या फाट्यावर हे प्रेत, सोमनाथ सूर्यवंशीचं प्रेत परभणीला जाता कामा नये, त्यांना लातूरला घेऊन तिकडच त्यांचा अंत्यविधी करण्याचं जे पोलिसांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातून ठरवलं होतं, हे सुद्धा षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे। मी स्वतः पाचोडला त्या डेड बॉडी सोबत आम्ही शेकडो कार्यकर्ते उपस्थित होतो। त्यामुळे परभणीला अंत्यविधी होऊ द्यायचा नाही हे शेकडो पोलिसांनी ठरवलं आणि मला हे सांगत असताना आपल्या सर्वांना
ही माहिती असली पाहिजे की तेव्हा सुद्धा पोलीस यंत्रणेला फोन करून त्यांच्यावर दबाव बनवण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्यानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचं प्रेत परभणीला घेऊन जाण्याची परवानगी दिली। बांधवांनो, मी या घटनेमधून आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही व्यवस्था सहजासहजी झुकत नाही आणि ही व्यवस्था आपल्या शहीद झालेल्या माणसाच्या सुद्धा प्रेताला 2-2 तास रस्त्यावर ताटकळत ठेवू शकते। ज्या शहीदाची हजारो लाखो लोक सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यासाठी परभणीमध्ये वाट पाहत असताना पोलिसांनी मात्र चुपचापपणे त्यांना लातूरला घेऊन जाऊन कुठंतरी त्यांचा अंत्यविधी चुपचाप पद्धतीनं करण्याचं जे षडयंत्र आखलं ते शेकडो लोकांनी हाणून पाडलं। मी आपल्याला या फेसबुकच्या माध्यमातून अजून एक महत्वाची बाब लक्षात आणून देतोय, जे आपल्यातल्या अनेक लोकांना लक्षात आलेली आहे। सोशल मीडियामध्ये आपण त्याचा विरोध करतो, निषेध करतो। याच प्रकारचं पोलिसांवर हल्ला करण्याचं प्रकरण, कारण परभणीच्या प्रकरणामध्ये तर एकही पोलीस कुठेही जखमी नाही, एकाही पोलिसांवर कुणी हल्ला केल्याचं मी पाहिलं नाही, ऐकलं नाही। पण आंतरवली सराटीमध्ये मात्र 30 पोलिसांवर प्रचंड दगडफेक झालेली आहे, लाठ्या काट्यांचा हल्ला झालेला आहे आणि 30 पोलीस आंतरवली सराटीच्या घटनेनंतर पोलीस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिलेली आहेत। आणि असा क्रूर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या लोकांना तेव्हा मात्र पोलिसांनी तत्काळ अटक केल्याचं आपण बघितलं नाही। याच्यातले जे आरोपी आहेत हे 2 महिन्यानंतर पकडले गेलेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये ह्या 2 घटना आपण पाहतो की एका घटनेतले आंतरवली सराटीतल्या घटनेतले आरोपी 2 महिन्यानंतर पकडले जातात आणि परभणीतल्या घटनेमध्ये मात्र 24 तासामध्ये शेकडो लोकांवर FIR दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबलं जातं आणि पोलिसांच्या क्रूर मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होतो। मी या सगळ्या प्रकरणामध्ये जे आतापर्यंत जवळपास 5 FIR दाखल झालेले आहेत, एक नानलपेठला एक FIR दाखल झालेला आहे आणि नवा मोंडा पोलीस स्टेशनमध्ये 3 FIR दाखल झालेले आहेत आणि कोतवालीमध्ये 1 FIR दाखल झालेला आहे। या पूर्ण प्रकरणामध्ये जे महत्वाचे 3 FIR आहेत ते मोंडा पोलीस स्टेशनमध्ये आहेत। यामध्ये विजय वाकोडे साहेबांना आरोपी क्रमांक 1 करण्यात आलं। विजय वाकोडे साहेब ज्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आले होते ते सीरिया त्याचं गुन्हे क्रमांक 590/2024, गुन्हे क्रमांक 590/24 ज्याच्यामध्ये विजय वाकोडे साहेबांना आरोपी क्रमांक 1 करण्यात आलं आणि याच प्रकरणामध्ये याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आरोपी क्रमांक 20 आहेत। ज्या प्रकरणात विजय वाकोडे साहेब आरोपी क्रमांक 1 करण्यात आले त्याच प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आरोपी क्रमांक 20 आहेत। हे नवा मोंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं प्रकरण। दुसरं जे नानलपेठच्या भागामध्ये घडलं त्याच्यामध्ये सुनील भालेराव विरुद्ध स्टेट, विजय वाकोडे विरुद्ध स्टेट, गौतम विरुद्ध स्टेट अशा प्रकारचे 5 FIR, एक कोतवाली मधला आहे आणि दुसरा एक अजून आपल्या मोंडा पोलीस स्टेशन मधला आहे। याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे उपलब्ध माहितीनुसार शेकडो लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जे नवीन BNSचे सेक्शन आहेत, सेक्शन 121(1), 2 इथपासून जे IPC चे जुने सेक्शन आहेत 353, 326 पासून बॉम्बे पोलीस ऍक्टचा 135चा गुन्हा, त्यासोबत अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपल्या शेकडो माणसांवर दाखल करण्यात आलेले आहेत। हे खोटे आणि चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। कॉम्बिंग ऑपरेशन नावाची कायद्यामध्ये संविधानामध्ये कसलीही तरतूद नाही। कॉम्बिंग हा स्वतःच एक इल्लीगल ऍक्शन आहे, याला कायद्याचं कोणताही आधार नाहीये, कारण साध्या कोणत्याही आरोपीला पकडण्यासाठी अरेस्ट वॉरंट असल्याशिवाय कोणत्याही माणसाला पकडलं जाऊ शकत नाही अशी कायद्यामध्ये तरतूद असताना कॉम्बिंग ऑपरेशनचं गोंडस नाव देऊन अनेक लोकांना वाटतं की कॉम्बिंग ऑपरेशन म्हणजे पोलिसांना काहीतरी विशेष अधिकार दिलाय की काय। त्यामुळे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की पोलीस काही देव नाही आहेत, पोलीस काही न्यायाधीश नाही आहेत, पोलिसांना न्याय करण्याचा कुठल्याही न्याय व्यवस्थेनं अधिकार दिलेला नाही। पोलिसांना सुद्धा कायदा हातात घेता येत नाही आणि जर पोलिसांनी जबरदस्ती कुठल्या व्यक्तीला डिटेन केला असेल, कुठल्या व्यक्तीला मारहाण केली असेल आणि त्यातला दादागिरी करत असतील
तर महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना, संविधानप्रेमी कार्यकर्त्यांना, या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेशी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना एक वकील या नात्यानं सुद्धा मला सूचना देणं गरजेचं आहे की कदाचित ऑन द स्पॉट त्या जागेवर कदाचित आपल्यावर अत्याचार होऊ शकतो, कदाचित त्या जागेवर आपल्यातल्या अनेक लोकांचा असा बळी पण घेतला जाऊ शकतो, पण अशा सगळ्या नीच प्रवृत्तीच्या पोलिसांना सुद्धा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा देणारा कायदा आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच कायद्याच्या आधारावर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत, ज्यांनी स्वतः कायदा हातात घेऊन निरपराध लोकांना कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जेलमध्ये डांबलं, ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुण मुलाचा खून करण्यात आला, अशा सगळ्या लोकांवर नवीन BNSचं सेक्शन 101 अंतर्गत यांच्यावर खुनाचे गुन्हे जरूर दाखल होतील. मला अपेक्षा होती की तिथला स्थानिक SP पोलीस, तिथले अधीक्षक हे या बदमाश अधिकाऱ्यांना तत्काळ सस्पेंड करतील. पण अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, या तिन्ही अधिकाऱ्यांना शरद मुरे, अशोक घोरबांड आणि तुरकर यांना कुणालाही अजून सस्पेंड केलेलं नाही. या तिघांना आत्ता लाजकाज सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जेव्हा की मेडिकल एव्हिडन्स आपल्याला उपलब्ध झालेला आहे, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट म्हणजे सगळ्यात शाश्वत पुरावा असतो, कन्फर्म पुरावा असतो, जो मेडिकल एव्हिडन्स असतो, त्या मेडिकल एव्हिडन्स मध्ये हे सिद्ध झालेलं आहे की पोलिसांच्या अमानुष हमल्यामध्ये, असॉल्टमध्ये, त्यांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. हा मेडिकल एव्हिडन्स आल्यानंतर सुद्धा या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याच्या ऐवजी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट परभणीच्या पोलीस अधीक्षक आणि कलेक्टरांच्या माध्यमातून होत असेल तर या घटनेचा पूर्ण महाराष्ट्रात तीव्र जाहीर निषेध झाला पाहिजे. कारण कायदे उपलब्ध असतात, पण शेवटी कायदा चालवणार कोण? कायदा चालवण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे, जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे, जी डिस्क्रिशनरी पॉवर आहे, जी स्थानिक SP ला असते, PI ला असते, या सगळ्यांनी त्या पॉवरचा दुरुपयोग करून शेकडो लोकांना विनाकारण जेलमध्ये डांबलेला आहे. आजही एका प्रकरणाची हिअरिंग होती, मला वाटतं त्याच्यातल्या आपल्या आरोपींना आज बेल झाली असेल. 20-21 आरोपी जे या प्रकरणामध्ये आपल्या गौतम विरुद्ध स्टेटच्या प्रकरणामध्ये आज काही आपल्या भीमसैनिकांची हिअरिंग होती. तिथले वकील ही लढाई लढतायत. अनेकांना आपण सोडवलेलं आहे. सुनील भालेराव विरुद्ध स्टेटच्या केसमधले 10च्या 10 मुलं बाहेर आलेले आहेत. फक्त विजय वाकोडे साहेबाच्या केसमधल्यांची त्यांची पण आज हिअरिंग होती. मला त्याच्याबद्दलची आज मी अपडेट घेतलेली नाही. पण अशा शेकडो लोकांवर गंभीर स्वरूपाचे काही गुन्ह्यांमध्ये 10-10 वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत. अशा प्रकारचे 10 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 3 वर्षाच्या शिक्षा असणारे अनेक अपराध, अनेक गुन्हे आपल्या तरुणांवर, महिलांवर दाखल केलेले आहेत. आम्ही भीमा कोरेगावच्याही प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे, त्याच्या पूर्वीच्याही अनेक प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. 2 दिवस 4 दिवस जिंदाबाद मुर्दाबाद घोषणा होतील, पण या सगळ्यांना नंतर आयुष्यभर या सगळ्या प्रकरणामधून बाहेर काढणं प्रचंड त्रासाचं होतं. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेल की या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री असेल, भविष्यातले गृहमंत्री असतील, SP असतील, कलेक्टर असतील, या सर्वांच्या माध्यमातून तत्काळ या प्रकारचे जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, निरपराध लोकांवर दाखल करण्यात आलेले आहेत, हे सगळे गुन्हे तत्काळ मागे घेतले पाहिजे. यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ताकद उभी करणं गरजेचं आहे. मी या प्रकरणाच्या माध्यमातून दुसरं आपल्या सगळ्यांना महत्वाची एक माहिती देणार आहे. कारण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल की तिथल्या पीडित लोकांना परभणीमध्ये येऊन दिलासा देऊन प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी, तिथल्या रडणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आणि या सगळ्या यंत्रणेला झुकवण्यासाठी खुद्द बाळासाहेब आंबेडकर परभणीमध्ये होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीमध्ये बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे की त्यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या इथल्या व्यवस्थेला त्यांनी धमकावल्यामुळं, मी धमकावणं हा शब्द स्पष्टपणे उल्लेख करतोय, कारण बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे
शासनाला आणि पोलिसांना इशारा दिला होता की तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जर लोकांना असं जबरदस्ती जेलमध्ये डांबण्याचं काम करत असाल आणि जर लोकांचा संयम तुटला तर लोक त्याची प्रतिक्रिया करतील आणि पोलिसांचे तुम्हाला मुर्दे पाडायचे आहेत का, अशा प्रकारची भूमिका आणि इशारा देणारे बाळासाहेब आंबेडकर. आणि त्याच पद्धतीनं आत्ताच ज्यांचा काल मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्याने, आपले नेते विजय वाकोडे साहेब यांनी सुद्धा कलेक्टर, एसपी आणि तत्सम सगळ्या अधिकाऱ्यांना थेटपणे त्यांच्या तोंडावर इशारा देणारा आपल्या सगळ्यांचा एक ढाण्या वाघ म्हणायला हरकत नाही आदरणीय वाकोडे साहेब, ज्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता की सगळा महाराष्ट्र तुम्हाला पेटवायचा आहे का, आणि जर इथं बाळासाहेब आंबेडकर आले तर तुमची खैर नाही, अशा प्रकारचा इशारा देण्याची धमक असणारे आपले नेते जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. पण या दोन नेत्यांच्या या वाक्यांमधून आपण समजून घ्यायला पाहिजे की इथली व्यवस्था ही आपल्या लोकांना कशा क्रूरतेनं अनेक प्रकरणांमध्ये अडकून त्यांना संपवत आहे. पण त्यापासून सुरक्षा पाहिजे असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये एका मजबूत नेत्याची, एका पॉलिटिकल पॉवरची आणि या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी असल्याशिवाय आपल्याला या व्यवस्थेचा मुकाबला करणं प्रचंड त्रासाचं आहे. हे आपण या अनेक प्रकरणामध्ये अनुभवलेलं आहे. मी या निमित्तानं एक दुसरा महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे. बांधवांनो, आपल्याला हे लक्षात आलं असेल की कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. खास करून भारताच्या संविधानामध्ये एक आर्टिकल 20 मध्ये एक सब क्लॉज आहे 3, ज्याला म्हणतात प्रोटेक्शन फ्रॉम सेल्फ इन्क्रिमिनेशन. हे आपल्यातले अनेक लोकांना माहित नसेल. मी त्यांना विनंती करेल की या प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव ठेवणं गरजेचं आहे. कायद्यात तरतूद आहे. आयपीसी मध्ये अनेक तरतुदी होत्या, आजही त्याचे बीएनएस मध्ये त्या तरतुदी इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. आयपीसीचं सेक्शन 330, 331 यामध्ये अशा प्रकारे जबरदस्ती कुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना 7-7, 10-10 वर्ष जेलमध्ये डांबण्याची, यांना सस्पेंड, डिसमिस करण्याच्या तरतुदी आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या बापाचं राज समजू नये. पोलीस कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याला सुद्धा जन्मभर जेलमध्ये डांबणारे कायदे आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरवादी, संविधानवादी वकील मंडळी या पोलिसांना सुद्धा कायद्याचा झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे महत्वाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत, ज्यांची नावं समोर आलेली आहेत, या सगळ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये डांबून यांना फासावर लटकवलं पाहिजे. यांच्यावर खुनाचे गुन्हे जे आता ज्युडिशियल इन्क्वायरी त्यांची सुरू झालेली आहे, या ज्युडिशियल इन्क्वायरी मधून तर समोर येईलच. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना सातत्याने याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीतले वकील आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी या लढाईमध्ये आम्ही सोबत आहेत. माझी जिथं जिथं गरज पडेल तिथं या युद्धामध्ये मी वकील म्हणून पण सहभागी असेल. वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून पण आम्ही प्रत्येक प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी राहणार आहेत. बांधवांनो, संविधानामध्ये तरतूद आहे, हे व्हायलेशन आहे आर्टिकल 21चं. ज्या आर्टिकल 20 मध्ये राईट टू लाईफ आहे, ज्या राईट टू लाईफच्या अंतर्गतच एक रिट पिटिशन आपल्याला फाईल करण्याचे अधिकार आहेत. हेबियस कॉर्पस नावाचं एक रिट पिटिशन आहे. ज्या हेबियस कॉर्पसच्या अंतर्गत मी आपल्याला एक खात्रीनं सांगतोय की आपल्या एका भीमसैनिकाचा जरी जीव गेला असला तरी त्याचा जीव घेणाऱ्या एकाही माणसाला आम्ही आयुष्यभर आरामानं जगू देणार नाहीत. त्या सगळ्यांना जेलमध्ये डांबून त्यांचंही आयुष्य जेलमध्येच सडलं पाहिजे. आणि अशा लोकांना सुद्धा फासावर लटकवण्यासाठी हेबस कॉर्पस नावाच्या आपल्या रीट पिटिशनच्याही माध्यमातून तीही कारवाई यांच्यावर करण्यात येणार आहे. इंडियन पोलीस ऍक्टच्या माध्यमातून असेल, ह्या सगळे कायदे उपलब्ध आहेत. मला तर हैराणी झाली की यांना सक्तीच्या रजेवर का पाठवलं. इंडियन पोलीस ऍक्ट काय उपलब्ध नाही का? तत्काळ यांना निलंबित किंवा बरखास्त करण्याचे प्रोव्हिजन सेक्शन 7 मध्ये आणि सेक्शन 29 मध्ये इंडियन पोलीस ऍक्ट मध्ये उपलब्ध आहेत. पण तुम्ही त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय का? कुणाच्या इशाऱ्यावर तुम्ही त्यांना संरक्षण देतायत का? जेव्हा मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे पोलिसांच्या चुकीमुळं, पोलिसांच्या पाशवी हल्ल्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला हे स्पष्टपणे समोर आल्यानंतर सुद्धा जर अशा बदमाशांना सस्पेंड, डिसमिस करण्याच्या ऐवजी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जात असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी आणि शरमेची बाब आहे. एवढं
या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं होतं. ही खूप क्रिटिकल आणि खूप मोठी केस आहे. याची जी काही लिगल बाजू आहेत, कायदेविषयक ज्या बाजू आहेत, त्या मला जसं जमतील तसं मी आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडत राहील. त्यामुळं भावनेची लढाई, रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची लढाई, या तिन्ही लढायांना आपण सगळ्यांनी नीटपणे समजून घेतलं पाहिजे. या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये यांना कोर्टामध्ये उभं करून यांना जन्मठेप झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे डिसमिस झाले पाहिजे, सस्पेंड झाले पाहिजे आणि भविष्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसाची अशी कायदा हातात घेण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. पोलिसांना जर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या आदेशावर नाचायची हौस असेल तर त्यांची हौस या प्रकरणातून आपण फेडली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा जेलमध्ये डांबून सक्तीच्या कठोर शिक्षा केल्या तरच पोलिसांची राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावरची दादागिरी आपल्याला महाराष्ट्रात मोडीत काढता येईल. म्हणून या निमित्तानं मी अनेक गोष्टी आपल्या पुढे मांडू शकतो, पण मला वाटतं की आपण सर्वांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलेला आहे. महाराष्ट्रभर त्याचा निषेध होईल, अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च होईल, अनेक लोक त्या प्रकरणामध्ये राग आणि संताप व्यक्त करतील. पण आपल्याला विनंती आहे की अशा राग आणि संतापानं ही व्यवस्था झुकणारी नाही. जिथं या व्यवस्थेचा घडा दाबायचा असतो तिथं बटन दाबताना आपण लोक चुका करतो. कुठं आहेत आज काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे नेते? जेव्हा आपले कॉम्बिंग ऑपरेशन करून आपल्या शेकडो लोकांना जनावरांसारखं मारून जेलमध्ये डांबलं जातं, सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुण मुलाचा पोलिसी हल्ल्यामध्ये मृत्यू होतो, विजय वाकोडे साहेबांसारख्या माणसाचं हे सगळं चित्र बघून हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू होतो. कुठं असतात हे पुढारी, कुठं असतात हे नेते? ज्या नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या मागं गोंडा घोळणाऱ्या टोळ्या, ज्या स्वतःला फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं आम्ही राजकारण करतो म्हणतात, स्वतःला संविधानवादी म्हणतात, निर्भय बनोच्या नावाखाली, लोकशाहीच्या नावाखाली इथल्या फुले शाहू आंबेडकर वाद्यांना दिशाभ्रमित करणारे कुठं असतात ती माणसं? कोणी नाहीये मैदानामध्ये. हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहेत. मैदानामध्ये एकच नेता आम्हाला दिसतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. ही इथल्या व्यवस्थेची मुकाबला करण्यासाठी, यांना लढा देण्यासाठी मैदानामध्ये असतात. अशा भंपक आणि बकवास लोकांच्या नादी लागू नका, एवढीच आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करेल. नक्कीच अनेक त्रुटी आपल्या आंदोलनामध्ये आहेत, नक्कीच अनेक चुका आपल्याकडून घडत असतील, पण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली ताकद मजबूत केल्याशिवाय या देशात जिवंत आणि सुरक्षित राहता येणार नाही, याचं भान ठेवा. जरी आज आपले आमदार, खासदार नसले तरी हजारो लोक रस्त्यावर उतरून इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला आणि गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांना इशारा देऊन त्यांची सुद्धा व्यवस्था हलवण्याची ताकद निधड्या छातीनं रस्त्यावर उतरून युद्ध लढणाऱ्या भीमसैनिकांमध्ये आहे. ह्या प्रकरणानं ते सिद्ध केलेलं आहे. मी शेवटी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की सत्ता पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण सत्ता नसल्यानंतर जनशक्तीच्या बळावर सुद्धा आपण इथल्या व्यवस्थेला लगाम घालू शकतो. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगेल. पण या जनशक्तीला आपल्या सगळ्यांना या प्रकरणातून धडा घेण्याची गरज आहे. असे अनेक प्रकरणं महाराष्ट्रात घडलेले आहेत. नितीन आगेचा खून खटला असेल की तुमचा खैरलांजीचं प्रकरण असेल, प्रत्येक प्रकरणात आम्ही पाहिलेलं आहे पोलीस आणि इथलं शासन हे कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली शेकडो, हजारो मुसलमान, आदिवासी आणि संविधानवादी भीमसैनिक या सगळ्या वर्गाला टप्प्याटप्प्यानं टार्गेट करून जेलमध्ये डांबतात आणि यांच्या अनेक वर्ष जेलमध्ये कुजवतात. अशा प्रकारचं दमन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. या सर्व प्रक्रियेपासून वाचायचं असेल, जिवंत राहायचं असेल, सुरक्षित आणि विकसित जीवन जगायचं असेल तर या युद्धामध्ये एका मजबूत सेनापतीची आपल्याला गरज आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल. आणि आपण सर्वजण या युद्धामध्ये, आमच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपण सर्वजण आपापल्या स्तरावर सक्रिय राहून या लोकशाहीला, संविधानाला आणि एकूणच फुले शाहू आंबेडकर वादाला भक्कम करण्याच्या कामामध्ये आपण अग्रेसर राहूया, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेल. या संदर्भातलं अजून जे लीगल अपडेट असेल, याचं ज्युडिशियल स्टेटस असेल, हे आपल्याला वारंवार मी अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. सर्वांना जय भीम, जय संविधान.